आई वडिलांना मुले सांभाळत नसतील किंवा आर्थिक मदत करत नसतील, तर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या विरुद्ध न्यायालयामध्ये पोटगीसाठी आई वडील दावा दाखल करू शकतात. मित्रांनो, इतकेच नव्हे तर वयोवृद्ध आई वडिलांची मुले सुद्धा वृद्ध असून त्यांना देखील काही उत्पन्नाचे साधन नसेल, तर असे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडाकडे सुद्धा पोटगी मागू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत ज्येष्ठ नागरिक जे 60 वयापुढे आहेत, ते पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात. तसेच BNSSच्या कलम 144 नुसार आई-वडील मुलांकडे पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत ज्येष्ठ महिला, मग ते आई असोत, आजी असोत, या आपल्या मुलांकडे पोटगी मागू शकतात. आता पोटगीची रक्कम ही अन्न, वस्त्र, निवारा त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारासाठी मागता येते. मुलांचे धर्म, उत्पन्न आणि आई वडिलांच्या मूलभूत गरजा यांचा सारासार विचार करून न्यायालय पोटगीची रक्कम ठरवत असते. पोटगीची रक्कम ठरवल्यावर देखील पोटगी नाही दिली तर काय होते, याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. धन्यवाद.